खानदेशी खिचडी सर्वप्रथम गॅस सुरू करून त्याच्यावर कुकर ठेवावा आणि तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकावे। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकल्यावर तडतड करण्याचा आवाज येतो, त्याचा आनंद घ्यावा। त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकावा, तो तेलामध्ये चांगला परतून घ्यावा। त्याला जोपर्यंत गुलाबी कलर येत नाही किंवा लालसर कलर होत नाही तोपर्यंत तो परतून घ्यावा। यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत चटणी, गरम मसाला, हळद आणि धना पावडर। आता आपण हे सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत कालवणार आहोत। आता आपण ते तांदूळ आणि डाळ हे आपण कुकरमध्ये टाकून ते चांगला परतून घेणार आहोत। आता तांदूळ आणि डाळ त्याला सर्व मसाले मिश्रण लागलेले आहे, खमंग वास सुटलेला आहे। पाणी टाकल्यानंतर सर्व मिश्रण आपण कालवणार आहोत आणि त्यात कोथिंबीर बारीक करून टाकणार आहे। आता छानपैकी उकळी दिसत आहे तुम्हाला। कुकरचे झाकण लावून 3 ते 4 शिट्या झाल्यानंतर गॅस बंद करावा। आता आपण कुकरच्या झाकण उघडले आहे आणि खमंग वास येत आहे।